नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, यंदाच्या रब्बी हंगामामध्ये जे काही शेतकरी असे आहेत जे कर्जदार आहेत, त्यांना पीक कर्ज पाहिजे, जे काही पीक कर्ज घेणारे शेतकरी आहेत, अशा सर्व शेतकऱ्यांसाठी आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून एक अतिशय महत्त्वाची मोठी आणि आनंदाची अपडेट सध्या समोर येत आहे. कारण की यंदा जो काही पाऊस आहे तो पाऊस चांगला झाल्यामुळे आपल्या रब्बी हंगामात चांगलं उत्पादन घेण्याच्या उद्देशाने आपल्या शेतकरी बांधवांचा जो कल आहे तो पीक कर्ज घेण्याकडे कल जो आहे तो वाढला आहे. आणि त्यामुळे आत्तापर्यंत आपल्या रब्बी हंगामामध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या म्हणजेच की पीडीसीच्या उद्दिष्टाच्या 681 कोटी 23 लाखांपैकी आतापर्यंत 347 कोटी 83 लाख 29 हजार रुपये म्हणजे 681 कोटी 23 लाखांचे उद्दिष्ट होतं. आणि या 681 कोटीपैकी जवळपास 347 कोटी म्हणजे जवळपास 50% पीक कर्जाचं वाटप केलं आहे. आणि गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये चालू वर्षी पीक कर्जामध्ये 36 कोटी 13 लाख रुपयांची वाढ झाली आहे, अशी माहिती बँकेच्या सूत्रांनी दिली आहे. तर चालू वर्षी पावसाळ्यात जास्त पावसामुळे अनेक ठिकाणी पिकांचं नुकसान झालं आहे. आणि त्यातच सप्टेंबर अखेरीस झालेल्या पावसामुळे पाणी पातळीसुद्धा वाढ झाली असल्याने त्यावर शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाचं नियोजन केलं आहे. परंतु आर्थिक अडचणी उभ्या असल्याने शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेण्याचा हा पर्याय स्वीकारला आहे. तर महत्त्वाचं म्हणजे की रब्बी हंगामात अनेक शेतकरी जे आहेत ते पीडीसी बँकेकडून विविध पिकांसाठी हा कर्ज घेत असतात. आणि गेल्या वर्षी याच काळामध्ये रब्बी हंगामात 311 कोटी 69 लाख 90 हजार रुपये म्हणजे 52% पीक कर्जाचं वाटप झालं होतं. परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये चालू वर्षी पीक कर्ज वाटपात ही वाढ झाली आहे. आणि पुणे जिल्हा सहकारी बँक तालुका व महत्त्वाच्या गाव पातळीवर असलेल्या जवळपास 300 शाखांमार्फत गाव पातळीवर सुमारे 1306 विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांना कर्ज पुरवठा करून तो कर्ज रूपाने सभासदांना देतात. आणि सध्या बँकेकडून 3 लाखापर्यंत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना 0% व्याजदराने पीक कर्जाचं वाटप जे आहे ते केलं जात आहे. आणि 3 लाखाहून अधिक पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना 11% दराने वाटप करत आहेत. परंतु या पिकांची पेरणी करताना लागणाऱ्या निविष्ठा खरेदीसाठी काही वेळेस शेतकऱ्यांना अडचण येतात. आणि त्यामुळे बहुतांश पीक कर्जाचा आधार घेऊन खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामाचं नियोजन करून शेतकरी पीक घेत असतात. आणि त्यामध्ये जर पाहिलं तर आत्तापर्यंत कोणत्या तालुक्यासाठी किती कोटी रुपयांचं कर्ज वाटप करण्यात आलं आहे, तर यामध्ये आंबेगावसाठी 71 कोटी 15 लाख 10 हजार रुपये, तर पुणे जिल्ह्यामधील आपल्या बारामती तालुक्यासाठी सुद्धा 10 कोटी 27 लाख 57 हजार रुपयांचं पीक कर्ज वाटप करण्यात आलं आहे. तर भोर तालुक्यासाठी 21 कोटी 37 लाख 7 हजार रुपयांचं कर्ज वाटप करण्यात आलेलं आहे. तर दोंड तालुक्यासाठी 7 कोटी 7 लाख 98 हजार रुपयांचं कर्ज वाटप करण्यात आलेलं आहे. तर हवेली तालुक्यासाठी 6 कोटी 82 लाख रुपये, तर इंदापूर तालुक्यासाठी 19 कोटी 9 लाख रुपयांचं कर्ज वाटप झालेलं आहे. त्यासोबत जुन्नरसाठी 72 कोटी, खेडमध्ये जवळपास 65 कोटी 65 लाख, त्यानंतर मावळ तालुक्यामध्ये 11 कोटी 79 लाख 35 हजार, त्यानंतर मुळशी तालुक्यामध्ये 17 कोटी 11 लाख 6 हजार रुपये, तर पुरंदर तालुक्यामध्ये 31 कोटी 73 लाख 73 हजार रुपये, आणि शिरूर तालुक्यामध्ये 8 कोटी 39 लाख 39 हजार रुपये, आणि वेल्हा तालुक्यामध्ये 4 कोटी 95 लाख 10 हजार रुपये अशा प्रकारचे कर्ज वाटप करण्यात आलेलं आहे. तर आपल्या जास्तीत जास्त पुणे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना ही माहिती नक्की शेअर करा. आणि चॅनल जर नवीन असाल तर आपला कुठला जिल्हा आहे याबद्दल नक्की कमेंट करा, जेणेकरून आपल्या जिल्ह्यातील काही माहिती मिळाली ती आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून कळवण्यात येईल. त्यासाठी जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून आपला जिल्हा नक्की कमेंट करा. आणि आपल्या पुणे जिल्ह्यातील जे काही शेतकरी असतील, मित्र असतील, नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत नक्की हा व्हिडिओ ही माहिती अपडेट शेअर करा. तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.